नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RTE 2024-25चे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणीचे प्रवेश अर्ज 12 एप्रिलनंतर चालू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी एक नवीन नियमावली जी आहे ते प्राथमिक शिक्षण संचालन डॉक्टर ॲनी बेझंटमार्क मध्यवर्ती इमारत पुणे यांनी एक परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलं आहे दिनांक 3/4/2024 रोजी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही बघून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती इथे समजणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे परिपत्रक आहे. यामध्ये सांगितलेलं आहे, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता इथे दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. तर कोणत्या सूचना आहेत? बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RTE 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. तर मित्रांनो, हा जो नियम आहे हा आपण मागे पण पाहिलेला आहे जेव्हा GR आला होता त्यावेळेस. तर जे काही विद्यार्थी राहत्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे अनुदानित शाळा किंवा सरकारी शाळा या तुम्हाला इथे प्राधान्यक्रम दिलेला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा अनुदानित शाळा हे सिलेक्ट करायसाठी ऑप्शन येणार आहे. त्यानंतर सरकारी शाळा सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व सिलेक्ट करण्याचा ऑप्शन किंवा खाजगी शाळा सिलेक्ट करण्याचा ऑप्शन तुम्हाला इथे राहणार आहे. हा याचा क्रम जो आहे तो याप्रमाणे राहणार आहे. अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम राहणार आहे. तर पहा इथे अनुदानित शाळा इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं प्राधान्य अनुदानित शाळांना दिलेलं आहे. त्यानंतर शासकीय शाळांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यांना इथे प्राधान्य दिलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे जे खाजगी शाळा ज्याला आपण स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणतो त्याला देखील इथे प्राधान्य दिलेलं आहे. पण याचा क्रम कसा आहे तो जाणून घ्या. तर हे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळाऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा निवडता येणार आहे. जर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळा आहेत तर तुम्हाला या दोनपैकी तुमच्या मनानुसार तुम्हाला जी शाळा निवडायची आहे ते तुम्हाला इथे निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. तर तुम्ही इथे ते निवडू शकता. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील तर 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल. तर मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे
विद्यार्थ्यांचं जे काही निवासस्थान आहे, जे काही त्यांचं राहतं घर आहे, तिथून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर जी काही खाजगी शाळा असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खाजगी शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल, तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील. तर प्राधान्यक्रम काय राहणार आहे ते इथे आपण पाहूया. इथे बघू शकता तुम्ही 1 ते 8 जी अनुक्रमणिका दिलेली आहे, तर त्यामध्ये पहिला आहे महानगरपालिकेच्या शाळा. शाळा व्यवस्थापनमध्ये बघू शकता म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्यानंतर दुसरा क्रम जो आहे, तर महानगरपालिकेची शाळा जर नसेल तर नगरपालिकेची किंवा नगर परिषदची किंवा नगरपंचायतची शाळा असेल, तर तिथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्रायटेरिया किंवा प्राधान्य आपण त्याला म्हणतो, तर इथे आपण सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डची शाळा जर असेल तर तुम्हाला तिला प्राधान्य द्यावं लागेल. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल तर तुम्हाला त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं लागेल. किंवा मग महानगरपालिकेची शाळा असेल, स्वयंअर्थसहाय्यित असेल तर तुम्ही त्याला प्राधान्य देऊ शकता. त्यानंतर जिल्हा परिषद माजी शासकीय शाळा असेल तर तिथे देखील तुम्ही इथे प्राधान्य देऊ शकता. त्यानंतर खाजगी अनुदानित प्रायव्हेट एडेड ज्याला आपण म्हणतो, तर अशा शाळा अंशतः अनुदानित शाळा वगळून इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 8वा जो पॉईंट आहे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, तर सेल्फ फायनान्स म्हणजेच खाजगी शाळा. तर हे काय जे आहे ते इथे यांनी शाळा व्यवस्थापनाचा क्रम जो आहे तो इथे दिलेला आहे. तर या प्राधान्यक्रमाने तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. तर इथे टीप 1 दिलेली आहे. RT कायद्यानुसार 25% प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे. तर जे काही RT कायद्यानुसार 25% प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळा होत्या, तर त्या शाळा इथे आता वगळण्यात आलेल्या आहेत. RT 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व RT 25% अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेस सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 8वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या RT अंतर्गत पात्र वर्गापर्यंत RT 25% मधून शिक्षण देणे अनिवार्य राहील. तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील वर्षाकरिता सदर शाळा RT 25% प्रवेशासाठी पात्र ठरणार नाहीत. त्यानंतर आपल्याला खाली यायचे महत्त्वाचं असं आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर RT 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र व इतर बाबी काय आहेत ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, इथे पाहू शकता सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून RT 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, नॅशनलाइज बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. त्यानंतर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. जे काही तुमचं रेंट ॲग्रीमेंट आहे, तर ते रेंट ॲग्रीमेंटवरचा जो दिनांक आहे तो फॉर्म भरण्याच्या अगोदरचा असायला पाहिजे. व पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येऊ शकते व त्या बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल.
तसेच RTमधून प्रवेश झाला तरी हे संपूर्ण फी संबंधित पालकाला भरावी लागेल। तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थित बनवायचे आहेत आणि अचूक माहिती भरायची आहे। त्यानंतर आपल्याला जन्मतारखेचा पुरावा इथे द्यायचा आहे, जात प्रमाणपत्र पुरावा द्यायचा आहे, सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असायला पाहिजेत। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। तर उत्पन्नाचा दाखला रुपये 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तुम्हाला इथे द्यायचा आहे। तर प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा। उदाहरणार्थ सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा देखील आपल्याला इथे लागणार आहे। तर जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना इथे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला इथे सादर करावे लागणार आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6 पेक्षा जास्त वय जे आहे ते 6 वर्षापेक्षा जास्त गृहीत धरताना मानव दिनांक जो आहे तो 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेला आहे। तर आता बघू शकता तुम्ही इथे 6 पेक्षा जास्त वय जे आहे ते लागणार आहे आणि मानव दिनांक जो आहे तो 31 डिसेंबर हा निश्चित केलेला आहे। पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट, विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक व्यक्ती नसेल तर हा सिंगल पॅरेंट हा पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर आपल्याला खाली बघायचं आहे, तर शाळा खालील कारणांमुळे RT 25% प्रवेश नाकारू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी। याबाबत माहिती पोर्टलवरती उपलब्ध असावी। जर तुम्ही चुकीचा पत्ता दिला किंवा चुकीचे जन्मतारखेचा दाखला दिला, त्यानंतर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र सादर केले किंवा चुकीचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर केले किंवा चुकीचा फोटो ID इथे सादर केला किंवा अवैध दिव्यांग प्रमाणपत्र इथे जर अपलोड केलं तर तुमचा इथे प्रवेश जो आहे तो नाकारला जाईल। ज्या बालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही। तर मित्रांनो, हा पण पॉईंट एक महत्त्वाचा आहे। ज्या बालकांनी यापूर्वी म्हणजे या अगोदर तुम्ही RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास, शाळेत जर तुम्ही प्रवेश घेतला आहे आणि तुम्ही परत दुसऱ्या शाळेसाठी पुन्हा अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे अर्ज करता येणार नाही। प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल। तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत। अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही। तर काही जे पालक आहेत ते एकापेक्षा जास्त फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात। त्यांना वाटतं की लॉटरी पद्धतीने आहे तर एक नाही तर दुसरा नाही तर तिसरा कुठला तरी एक लॉटरीमध्ये आपला फॉर्म येऊन जाईल। तर तसं करायचं नाही आहे। इथे आपल्याला एकच फॉर्म भरायचा आहे आणि जास्त फॉर्म जर भरले तर तुमचा फॉर्म जो आहे तो इथे रद्द केला जाऊ शकतो। तर आपल्याला इथे कागदपत्रे काय लागणार आहेत तर ते सर्व कागदपत्रे मी तुम्हाला सांगितलेले आहेत वरती। कागदपत्रे तपासणीकरिता गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे। तर पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे केलेली आहे। तर हे तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये। मी हे काही तुम्हाला वाचून सांगत नाही, तर महत्त्वाची माहिती मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे। तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।